नमस्कार, अस्मिताच कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आता सध्या कडाक्याची थंडी सुरू आहे आणि या दिवसांमध्ये गाजर खूप प्रमाणात उपलब्ध असतात. तर मी ही गाजराची रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे, ते म्हणजे गाजराचं लोणचं. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. इथे सर्वात प्रथम या लोणचासाठी लागणारं सर्व साहित्य घेतलेलं आहे आणि इथे 1/2 किलो गाजर स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत. गाजर पुसून झाल्यानंतर थोडेसे सोलून घ्यायचे आहेत, कारण गाजर कितीही स्वच्छ धुतलं तरीही त्याच्या जे रेघा असतात त्यामध्ये थोडी थोडी का होईना माती राहते आणि लोणचं कचकच लागू नये म्हणून गाजर सोलून घ्यायचं आहे. सोलून घेऊन तुम्हाला हवे तशा याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत. मी इथे छोट्या छोट्याच फोडी केलेल्या आहेत. त्यानंतर गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये 10-12 मिरे, 2 चमचे धना आणि 1 चमचा बडीशोप घालून बिना तेलाचंच भाजून घ्यायचं आहे. हे कोरडे मसाले अगदी थोडेसे गरम होईपर्यंतच भाजून घ्यायचे आहेत. आता इथे हे मसाले भाजून झाल्यानंतर यामध्ये मी मोहरीची डाळ घालून घेत आहे. मोहरीची डाळ इथे मी मोठे 2 चमचे वापरलेले आहे. मोहरीची डाळ पटकन भाजली जाते, त्यामुळे ती अगदी 1 मिनिटच गरम कढईमध्ये ठेवायची आहे. इथे मोहरीच्या डाळीऐवजी तुम्ही मोहरी वापरली तरीही चालेल. आता हे सुके मसाले आधी मिक्सरमध्ये वाटून घेऊन नंतर यामध्ये थोडीशी मोहरीची डाळ मिक्सरला फिरून घ्यायची आहे. हे मसाले थोडेसे जाडसरच भरड ठेवायचे आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही या लोणचामध्ये लसूण वापरू शकता, परंतु मी इथे लसणाचा वापर केलेला नाही आहे. आता ही मोहरीची डाळ मिक्सरला फिरून घ्यायची आहे. अगदी थोडीशीच फिरून घ्यायची आहे, खूप बारीक करायची नाही आहे. मोहरीपेक्षा मोहरीची डाळ थोडीशी जास्त कडवट असते, त्यामुळे याचं प्रमाण थोडं कमी ठेवायचं आहे आणि जर डाळ थोडी जास्त झाली तर गुळाचं प्रमाण जास्त वाढवायचं आहे. आता इथे जाडसर मोहरीची डाळ वाटून झाल्यानंतर गॅसवरती कढई ठेवून यामध्ये अर्धा फुलपात्र तेल गरम करण्यासाठी घातलेलं आहे. आता इथे मी 1/2 किलो गाजराचं लोणचं करते, त्यामुळे मला एवढं तेल पुरेसं आहे. तुम्हाला जर जास्त लोणचं बनवायचं असेल तर तेलाची क्वांटिटी थोडी वाढवावी लागेल. आता इकडे हे जे कापलेले गाजर आहेत ते एका बॉलमध्ये घेऊन यामध्ये हे सर्व सुके मसाले घालून घ्यायचे आहेत. त्यात सर्वात प्रथम धने, बडीशोप याची पावडर घालून घेतलेली आहे आणि आता ही वाटलेली मोहरीची डाळ घालून घेत आहे. मोहरीची डाळ घालून झाल्यानंतर यामध्ये लगेचच 2 चमचे लाल तिखट घालून घ्यायचं आहे. इथे मी काश्मीरी लाल मिरचीचं तिखट वापरलेलं आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही घरगुती लाल मिरचीचं तिखट वापरलं तरीही चालेल. आता तिखट घालून झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि लोणचं म्हटलं की मीठ थोडंसं जास्त लागतं, कारण मीठ कमी पडलं तर लोणचं खराब होण्याची शक्यता असते. आता इथे हे मीठ घालून झाल्यानंतर गाजराला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर इथे मी 1 मोठा चमचा आमचूर पावडर वापरलेली आहे, ती घालून घेत आहे. आता आमचूर पावडर घालून झाल्यानंतर थोडंसं मिक्स करून झालं की इथे जे 1 लिंबू ठेवलेलं आहे ते चिरून घेऊन यामध्ये 1 लिंबाचा रस घालायचा आहे. मी इथे 1 लिंबाचा रस वापरलेला आहे, कारण यामध्ये मी आमचूर पावडर वापरलेली आहे आणि नंतर व्हिनेगरसुद्धा घालणार आहे, म्हणून मी 1 लिंबाचा वापर केलेला आहे. तुम्हाला जर हवं असेल तर आमचूर पावडर न वापरता इथे 3 लिंबाचा वापर करावा आणि आता 1 चमचा व्हिनेगर घालून घेत आहे. आता हे गाजराचं लोणचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे लोणचं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये गरम करून थोडंसं कोमट झालेलं तेल घालून घ्यायचं आहे आणि नंतर अगदी थोडासा गुळाचा वापर करायचा आहे. इथे गुळ घालताना माझ्याकडनं व्हिडिओ करण्याचं विसरून गेलेलं आहे, परंतु तुम्ही यामध्ये गुळ नक्की घालू शकता आणि थोडाच घालायचा आहे, कारण गाजर हे चवीला गोडच असतात. तुम्हालाही माझी गाजराच्या लोणचाची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून सपोर्ट करा. धन्यवाद.